A press conference was held in Pune on February 23rd at PYC Gymkhana, where Fidel Softtech Limited announced a major business development. The company has acquired a majority stake in Japan-based IM Corporation, an IT consulting and software services firm with over 30 years of experience in functional consulting, enterprise technology services, and digital transformation. नमस्कार, थँक्यू. आम्ही फिडेल सॉफ्टेक लिमिटेड या पुण्यातली लिस्टेड कंपनीनी या जानेवारी 2026मध्ये जपानची IM कॉर्पोरेशन नावाची IT कंपनीची मेजॉरिटी ॲक्वायर केली. IM कॉर्पोरेशन साधारणतः 150 ते 160 लोकांची कंपनी असून गेले 30 वर्ष सिस्टम इंटिग्रेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस देत आहे. साधारणतः त्यांचा टर्नओव्हर $8 million अराउंड 70 to 75 crores आहे. आणि ह्याच्यामुळे फिडेलचे आता जपानमध्ये साधारणतः 200 मेंबर्सची टीम झाली असून जपान आणि भारतामध्ये आता विल बी एबल टू डिलिव्हर मोर सर्व्हिसेस टुगेदर. ह्यामुळे आता पुण्यातमध्ये पण ज्यांना जपानी येतं आहे आणि किंवा सॉफ्टवेअर किंवा IT सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन संधी आपल्याला उपलब्ध करता येईल. आज माझ्याबरोबर किकुची-सान IM कॉर्पोरेशनचे जे CEO आहेत ते पण आहेत आणि तेही फार आशेने भारताकडे बघत आहेत. बिकॉज आता ॲज यू नो जपानमध्ये थोडंसं IT सर्व्हिसेसचे स्टाफ हा कमी पडतो आहे आणि जपान आणि इंडियामधला हे इट कुड बी अ ह्यूज SME सक्सेस स्टोरी. The acquisition will strengthen Fidel's local delivery presence in Japan and expand its AI-led digital transformation services. Speaking to the media, CEO Sunil Kulkarni described the deal as a unique Japan-India collaboration and said Fidel is targeting revenue growth from 100 crore rupees to 500 crore rupees over the next 5 years.